मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता महिना पूर्ण होत आलाय। अजूनही या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आरोपी असला तरी इतर 7 आरोपींना पोलिसांकडून पकडण्यात आलंय। पोलिसांकडून ह्या आरोपींची कसून चौकशी केली जाते। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला शनिवारी 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याचबरोबर इतर 4 आरोपींची सोमवारी पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे। पण या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळते। संतोष देशमुखांची हत्या करतानाचे काही व्हिडिओज पोलिसांच्या हाती लागलेत। यामध्ये देशमुखांची हत्या कशी करण्यात आली याबद्दलची माहिती मिळाल्याचं SIT कडून न्यायालयात सांगण्यात आलंय। मुख्य म्हणजे देशमुखांच्या हत्येसाठी कोणती हत्यारं वापरण्यात आली त्याचा पोलिसांना शोध लागत नव्हता। पण आता या शस्त्रांची ही माहिती पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आली आहे। एकूण 9 हत्यारं वापरून संतोष देशमुखांची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। यातील काही हत्यारं आणि आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आल्याचंही म्हटलं जात आहे। त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी SITच्या हाती आता भक्कम पुरावे लागल्याचं सांगितलं जात आहे। तसंच आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नसल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय। देशमुखांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र कोणती, पोलिसांकडून न्यायालयात कोणते दावे करण्यात आले त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी न्यायालयात नेमकं काय घडलं ते बघूयात। देशमुख हत्या प्रकरणातील जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांची पोलीस कोठडी 6 जानेवारीला संपत होती। त्यामुळे सोमवारी पोलिसांकडून या चौघांनाही केज न्यायालयात हजर करण्यात आलं। वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्यानंतर वाद झाला। त्यामध्ये संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांची हत्या झाली। त्यामुळे हे सगळे गुन्हे एकमेकांशी संबंधित असल्यानं आरोपींची एकत्र चौकशी करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी वाढवावी अशी मागणी SIT आणि सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली। यानंतर विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत 10 जानेवारीपर्यंत तर इतर तिघांच्या कोठडीत 18 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली। पण सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर आरोपींचे वकील ॲडव्होकेट तिडके यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता। संतोष देशमुखांची ज्या हत्यारांनी हत्या करण्यात आली ती हत्यारं पोलिसांना सापडलेली नाहीत। त्यामुळे कोणत्या आधारावर आरोपींची कोठडी मागितली जाते असा सवाल तिडकेंनी न्यायालयात उपस्थित केला होता। त्यामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेसाठी हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारं शोधणं अत्यंत महत्त्वाचं होतं। आता संतोष देशमुखांच्या अंगावर एकूण 56 जखमा असून त्यांच्यावर 150 वार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली होती। ही मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींकडून मोबाईलमध्ये शूट करण्यात आल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता। पण हे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागू नयेत म्हणून त्यांनी हे व्हिडिओ डिलीट करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप होत होता। पण आता डिलीट केलेले हेच व्हिडिओ रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांनी न्यायालयात याबाबतची माहिती सुद्धा दिली आहे। या व्हिडिओच्या आधारे SITनं न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येसाठी एकूण 8 ते 9 हत्यारांचा वापर केल्याचं सांगण्यात आलंय। यामध्ये 41 इंचाचा एक गॅस पाईप, त्याला एका बाजूनं करदोट्यानं बांधून त्याची मूठ करण्यात आली होती। तसंच अर्धा इंचाचा लोखंडी गोलाकार पाईप, त्याला लोखंडी तारेच्या 5 क्लच वायर बसवून त्याचं शस्त्र तयार करण्यात आलं होतं। तसंच लाकडी दांडा, तलवारीसारखं धारधार शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि कोयता, लोखंडी फायटर, धारधार कत्ती अशा हत्यारांनी मारहाण करून संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचं SITनं न्यायालयात सांगितलंय। यापैकी गॅस पाईप, 5 क्लच वायर, लाकडी दांडा, लोखंडी रॉड आणि 5 मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कलम लावण्यासाठी या पुराव्यांचा उपयोग होणार असल्याचं आता सांगितलं जात आहे। यासोबतच या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हत्या करताना आरोपींच्या बॉडी लँग्वेजबद्दलही न्यायालयात माहिती दिली। आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत त्याचा आनंद लुटत होते। संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतरही त्यांचा जीव जात नव्हता, तेव्हा आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आल्याची माहिती मिळते। गुन्हा करत असताना आरोपींच्या डोळ्यात कसलीही भीती किंवा कोणताही पश्चाताप दिसून आलेला नाही। त्यामुळे आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या एन्जॉय केल्याचा दावा SIT कडून न्यायालयात पुन्हा एकदा करण्यात आलाय। तसंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना पळून जायला ज्यांनी मदत केली त्यांचा शोध घेतला जातोय। यातील अनेकांचे मोबाईल फोन्स बंद असून ते आपल्या राहत्या घरी सापडले नसल्याची माहितीही पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली आहे। दरम्यान
आरोपींच्या मोबाईलमधून रिकव्हर करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांचा पोलीस सखोल तपास करतायत. यामुळे आता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच या प्रकरणात सातत्यानं वेगवेगळे खुलासे करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खुलासा केलाय. संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि अपहरण हत्या प्रकरणातले प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36 वेळा कॉल झाल्याचं सुरेश धस यांनी माध्यमांना सांगितलं. यातील 35 कॉल धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला केल्याचं ते म्हणाले. धनंजय देशमुखांकडून आपल्या भावाला सोडण्याची विनवणी चाटे यांच्याकडे करण्यात येत होती, पण प्रत्येक वेळी 20 मिनिटात तुझा भाऊ पाठवतो असं चाटे म्हणत होता. धनंजय देशमुखांना 35 वेळा विष्णू चाटेनं हेच सांगितलं, पण 36व्या कॉलला थेट बॉडीज पाठवली असा दावा सुरेश धस यांच्याकडून करण्यात आलाय. आता या प्रकरणातील सगळ्या आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी समोर आली आहे. सुदर्शन घुलेवर 19, कृष्णा आंधळे आणि महेश केदारवर प्रत्येकी 6, प्रतीक घुलेवर 5 तर जयराम चाटेवर 3 गुन्हे दाखल आहेत. तसंच आरोपी विष्णू चाटेवर याच प्रकरणात खंडणी आणि हत्या असे 2 गुन्हे दाखल आहेत. तर सुधीर सांगळेवरही 2 गुन्हे दाखल झालेत. हे सगळे आरोपी संघटित गुन्हे करून जिल्ह्यात दहशत पसरवतात. जिल्ह्यात आलेल्या कंपन्यांना खंडणीसाठी धमकावणं हा यांचा पेशा आहे. हे एक मोठं सिंडिकेट चालवतात. त्यामुळे त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याबद्दल सरकारी वकिलांनी न्यायालयात याआधी भाष्य केलं होतं. आता आरोपींबद्दलचे डिजिटल एव्हिडन्स आणि हत्यारं जप्त करण्यात आल्यामुळं आता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.